आत्याबाईला जर मिशा असत्या तर तिला काका म्हटलं असतं. पण खरं सांगू, आजूबाजूला बघाल 50शी पार केलेले असे अनेक काका तुम्हाला आसपास दिसतील. आणि केवळ मिशाच नाही, तर आत्याबाईंना आता दाढी पण फुटू लागलेली आहे. जवळ एखादा आरसा असेल तर डोकावून जरूर पहा. काय तुमच्या हनुवटीवर पण काही चुकार केस आले आहेत जे तुमच्या लक्षातच नाही आले? मला माझ्या पांढऱ्या केसांची लाज बिलकुल नाहीये. मला ते मिरवायला अतिशय आवडतात. पण हनुवटीवर 3 केसांची दाढी नाही बुवा. ओहो, नाही बाई. आत्याबाई आत्याच राहा, काका बनू नका. नमस्कार, मी श्वेता पुरंदरे आणि माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी माझ्या चॅनलवर अतिशय मनोरंजक माहिती आणते आणि काही प्रॉडक्ट रिव्ह्यू सुद्धा आणते जे तुम्हाला नक्की आवडतील. आजचा आपला विषय आहे आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं. या म्हणीचा खरा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट जर अशक्य असेल तर त्यावर वेळ व्यर्थ घालवू नका. पण जर तुम्ही 50शी पार केली असेल तर तुम्हाला कल्पना असेल की आत्याबाईला सुद्धा मिशा असू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जोक्स अपार्ट, आजचा व्हिडिओ आहे अशा एका प्रॉब्लेम बद्दल जो खासगी आहे, ज्याबद्दल बोलायला आपण थोडे बिचकतो, आपल्याला थोडी लाज वाटते. पण आसपास पाहाल तर बऱ्याचशा महिलांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम म्हणजे 50शी नंतर चेहऱ्यावर फुटू लागलेल्या मिशा आणि दाढी सुद्धा. पण यात लाज वाटायचं काहीच कारण नाहीये, कारण हे बदल नैसर्गिकच आहेत. 50शी नंतर, मेनोपॉज नंतर आपल्या शरीरात नैसर्गिक बदल होतच असतात. आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्सचं संतुलन बदलत जातं. त्यामुळे डोक्यावरचे केस कमी आणि चेहऱ्यावरचे केस जास्त वाढायला लागतात. पुरुषांच्या बाबतीत तर डोक्यावर टक्कल पण कानात केस अशी त्यांची अवस्था झालेली असते. तर हा विषय निवडायची 2 मुख्य कारणे. पहिलं कारण म्हणजे हा प्रॉब्लेम बऱ्याच महिलांचा आहे, अगदी माझा सुद्धा आहे. आणि दुसरं कारण जे ट्रिगर झालं, मी नुकतीच एका पार्टीला गेले होते आणि तिथे माझी एक जुनी मैत्रीण आली होती. दिसायला अतिशय सुंदर, देखणी, फॉरेनला राहणारी, त्यामुळे तिचं अप्रूप जरा जास्तच. अगदी टापटिपीत राहणारी ही मुलगी अमेरिकेत राहून तिचं राहणीमान अगदी हाय फाय झालेलं आहे बरं का. त्यामुळे तिची वेशभूषा, तिचा मेकअप सगळ्याच बद्दल आम्हाला सगळ्यांना कौतुकच असतं. आय मेकअप, लिपस्टिक, जेल लावलेले नेल पॉलिश, फॅशनेबल ड्रेसेस, ऍक्सेसरीज आणि शूज आणि सॅन्डल्स, काही विचारायची सोय नाही. त्यामुळे त्या पार्टीचं ती सेंटर ऑफ अट्रॅक्शन जरूर झाली होती. पण राहून राहून तिच्याकडे नजर जात होती आणि डोळ्यात खुपत होते तिच्या हनुवटीवरचे ते 3-4 टोकेरी केस. एवढ्या टापटिपीत आलेल्या मैत्रिणीकडे लक्ष जाणं तर स्वाभाविकच होतं. एवढ्या सुंदर चेहऱ्यावर ते 3-4 केस मात्र दृष्ट लावत होते. माझ्या मनात विचार आला, आपल्या पेहरावाबद्दल, आपल्या दिसण्याबद्दल, आपल्या हेअरस्टाईल बद्दल इतकी जागरूक असलेली ही माझी मैत्रीण चेहऱ्यावरच्या या दाढी मिशांकडे लक्ष का बरं देत नाहीये? आणि खरं सांगा, तुमची अवस्था काही तशीच आहे? व्हिडिओ पाहत आहात ना? हनुवटीवर जरा हात फिरवा. काय तुमच्या हनुवटीवर पण काही केस उगवले आहेत का? मग या केसांचं करायचं तरी काय? तर 50शी नंतर फुटलेल्या दाढी मिशीचं करायचं तरी काय? चेहऱ्यावर येणारी लव नॅचरल आहे, त्यासाठी मला काही करायचं नाही असं जर तुमचं मत असेल तर तो तुमचा पर्सनल चॉईस आहे. जसं वयानुसार पांढरे होत जाणारे केस रंगवावे की नाही हा एक पर्सनल चॉईस आहे, त्याप्रमाणे पर्सनल ग्रूमिंग सुद्धा तुमचा पर्सनल चॉईस आहे. मी वयाची 50शी पार केली आणि केसांना डाय करायचं थांबवलं. आणि माझ्या या पांढऱ्या केसांची मला लाज बिलकुल वाटत नाही. मी खूप कॉन्फिडेंटली हे माझे पांढरे केस मिरवते आणि त्याबद्दल मला कॉम्प्लिमेंट्सही मिळतात बरं का. पण हनुवटीवर 3 केसांची दाढी आणि 2 केसांची मिशी नको रे बुवा. ओ नको ग बाई. त्या बाई आत्याच राहा, काका बनू नका. वयानुसार चेहऱ्यावर लव येणे हे नॅचरल आहे आणि बायकांच्या बाबतीत तर 50शी नंतर, मेनोपॉज नंतर शरीरात इतके बदल होत असतात, आपल्या हॉर्मोन्सची लेव्हल बदलत राहते आणि त्यामुळे साहजिकच आहे की चेहऱ्यावर तुरळक, दाढी किंवा मिशीसारखे केस यायला लागतात आणि अगदी साईड बर्न्स सुद्धा बरं का. तुम्ही एखाद्या सण समारंभात जाता, छानपैकी साडी नेसता, हेअरस्टाईल करता, मेकअप करता, दागिने घालता आणि तुम्ही नजर आजूबाजूला फिरवता, तेव्हा एखाद दुसरीच्या चेहऱ्यावर हे मिशीचे केस किंवा दाढीचे केस तुम्हाला दिसतात आणि मग मनात विचार चमकून जातो, या स्त्रिया आपल्या दिसण्याबद्दल, आपल्या अपीअरन्स बद्दल इतक्या जागरूक तर आहेत. साडी ड्रेप करून घ्यायला किंवा पार्टीत जाण्यासाठी मेकअप करायला ब्युटी पार्लर मध्ये फेरी सुद्धा मारत असतील. मग चेहऱ्यावरच्या लवी बद्दल या इतक्या जागरूक का नाहीयेत बरं?
आणि त्याची थोडीफार कारणं मी समजू शकते. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्या या चेहऱ्यावरच्या केसांबद्दल आपल्याला असतो एक ब्लाइंड स्पॉट. आपल्याला ते दिसतच नाही. बऱ्याचदा काय होतं, आरशात तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसतं, पण हनुवटीच्या मागे लपलेले केस दिसतच नाहीत. आणि जर तुम्हाला जवळचा चष्मा असेल तर आरशात जवळून मेकअप करताना तुम्ही चष्मा घालून तर मेकअप करत नाही, त्यामुळे हे केस आपल्या नजरेतून निसटूनच जातात. माझ्या मते दुसरं कारण म्हणजे वयपरत्वे बायका सेल्फ ग्रूमिंग कडे दुर्लक्ष करायला लागतात. म्हणजे अगदी जॉब करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील, ज्या पूर्वी महिन्याच्या महिन्याला पार्लरला जात असतील, त्यांच्या पण पार्लरच्या फेऱ्या कमी होतात. पूर्वी रेग्युलरली आयब्रोज करणाऱ्या, फेशियल करणाऱ्या, वॅक्सिंग करणाऱ्या स्त्रिया थोड्याशा आळशीपणाही करायला लागतात. बहुधा त्यांच्या मनात असा विचार करतो, आता या वयात हे सगळं करून काय फायदा. पण लक्षात ठेवा, सेल्फ ग्रूमिंग हे केवळ दुसऱ्यांसाठी नाही, तर ते स्वतःसाठी सुद्धा असतं, स्वतःच्या आनंदासाठी असतं, स्वतःच्या आत्मविश्वासासाठी सुद्धा असतं. तेव्हा स्वतःकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. महिन्यातून एखाद्या फंक्शनला तुम्ही जात असाल, गेट टुगेदरला जात असाल, पार्टीला जात असाल, मैत्रिणीला भेटत असाल, तर जरा आरशात स्वतःकडे बघा, स्वतःला निरखा आणि स्वतःकडे लक्ष द्या. आणि चेहऱ्यावरची लाव, त्यावरचे उपाय अगदी सोपे आहे. आत्याबाई आत्याच राहा, काका बनू नका.